नमस्कार, मी दिलीप रामदास पाटील, राहणार वडणे, तालुका जिल्हा धुळे, कृषी भूषण सेंद्रिय शेती मजकूर. निमुडी वेचणे वर्तमान संदेश अतिशय महत्त्वाचा संदेश असून मृग नक्षत्राची सुरुवात होते आहे आणि मृग नक्षत्रात निमुडी पडते. आणि निमुडीची पार्श्वभूमी सांगायला गेलं की 2004-5 साली महाशासन कृषी बाग धुळे अंतर्गत निमुडी यात्रा काढण्यात आली होती. सुरुवातीला सेंद्रिय शेतीची सुरुवात करताना निमुडी वेचा असा उद्देश कृषी बागेने सुद्धा आणि घरगुती निमुडी वेचा खरीपात पडते. आणि असं करता करता असा अनुभव आला वडण्याला आमच्या गावी की 50 ते 60 क्विंटल निमुडी जमा होते. आणि असंच जर प्रत्येक गावाला जमा झाली या 15 दिवसात तर हजारो क्विंटल निमुडी जमा होऊन आपलं कीड नियंत्रणाचा जो खर्च आहे, शाश्वत नियंत्रणाचा खर्च तो अल्प होऊन जाईल. आणि विशेषतः अशी आहे की जर निमुडी पडते आणि नेमका पाऊस पडला की निमुडी ही इथंच कुजून जाते. आणि हिचा निगा काळजी जर घेतली तर या 15 वाड्यात जर निमुडी वेचली तर आपलं घरपुरती निमुडी जर 50-60 किलो वेचली ते आपलं शेतीचं कीड नियंत्रणाचं रब्बी खरीप याचं नियोजन आपल्या जातं. फक्त संशोधन वृत्ती आणि लक्ष घालायला पाहिजे की निमुडी या आठवड्यात वेचणे आणि घरचं निमुडी अर्क करणं. निमुडी अर्काचा फायदा खूप आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून विद्यापीठाने सिद्ध केला की तो आजारची घटकमुळे की किडीची भूक बंद होते, शत्रू किडीची नपुसकता येते, नुकसान पातळी वाढवते आणि मित्र किडी त्यांचं काम करत राहतात. म्हणून विशेषतः असं आहे की निमुडी आजकाल बदलत्या हवामानात कीड रोगचा प्रादुर्भाव जास्त आहे, खर्च वाढत आहे आणि ही शाश्वत निसर्गाने दिलेलं धन आहे. संस्कृतीत सांगायला गेलं तर तुकाराम महाराजांच्या अभंगात पण वर्णन आहे की खरीप पूर्व निमुडी पडते, पूर्ण शेतीसाठीच पडते आणि तिचा उपयोग आपण शेतीतच करून घ्यायला पाहिजे. हे सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र वडणे द्वारा जैविक समृद्धी मिशनमधून गेल्या 20 वर्षापासून विनोदीपूर्वक संदेश दिला जातो आहे की निमुडी वेचा आणि आपली घरची निमुडी करून आपण परावलंबित्व न करता आपलंच घरचं कीड नियंत्रण करून स्वावलंबी व्हावं आणि निमुडी वेचायचं या वर्षी परत संकल्प घेऊया. आणि अजून एक विशेष चिंतनीय बाब आहे की नीमचे वृक्ष तोड चालू आहे आणि कल्पवृक्ष आहे. नीम तोडू नका आणि या खरीमध्ये नीम परत वाढवा. जसं पूर्वी नीम खूप होते तसे नीमची संख्या वाढवा असं मी संदेश देत आहे. धन्यवाद.